नमस्कार मैत्रिणींनो, कल्पना रेसिपीज मराठी चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. आज आपण इथे अंडा करी पाहणार आहोत. तुम्ही याला अंडा करी म्हणू शकता, अंडा ग्रेव्ही म्हणू शकता किंवा अंडा मसाला म्हणू शकता. तर अशी आपण ही रेसिपी पाहणार आहोत. तर त्याआधी हे सर्व पाहण्याआधी आपण चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याशिवाय कुठेही जाऊ नका, कारण ही रेसिपी कधी ना कधीतरी तुमच्या कामी येईलच. तर आपण आता जास्त वेळ न घेता रेसिपीकडे वळूयात. तर मी तुम्हाला आता साहित्य दाखवते. तर मी इथे हा मसाला घेतलेला आहे. तर यासाठी लागणारं साहित्य आहे, लाल तिखट घेतलेलं आहे जे घरी माझ्या अवेलेबल आहे, जिरे, धने पावडर, हळद, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. एव्हरेस्टचं आपण एग मसाला घेतलेला आहे, जो आपल्याकडे अवेलेबल असेल तोही आपण वापरू शकतो. इथे चिंचेचा कोळ थोडासा घेतलेला आहे. अंडी शिजवून घेतलेले आहे, 10 ते 11 अंडी आहेत. हिरवा मसाल्यामध्ये कढीपत्ता, तमालपत्र, 2 बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत, दगडी फूल, अद्रक, लसूणच्या 15 ते 20 पाकळ्या आहेत आणि कोथिंबीर आहे. किसलेलं खोबरं आहे आणि कांदे 2 घेतलेले आहेत, 2 टॅमॅटो घेतलेले आहेत. असा हा पूर्ण आपला मसाला आहे. तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा हा मेन्शन करेल. काही तुम्हाला बघण्यामध्ये किंवा ऐकण्यामध्ये प्रॉब्लेम झाला असेल तर तिथे तुम्ही पाहू शकता आपला मसाला. तर हा सगळ्या मसाल्याने आपण ही रेसिपी करणार आहोत. प्रथम इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण तेल घेणार आहोत आणि तेल गरम झालं की आपण जे शिजवलेली अंडी होती, जी उकडून घेतलेली अंडी होती 10 ते 11, ती घेणार आहोत. त्या प्रत्येक अंड्याला आपण आपल्याकडे जो चम्मच असतो, म्हणजे आपल्याकडे मॅगीचा जर चम्मच असेल तर त्या चम्मचने आपण त्याला होल करून घ्यायचेत मध्ये मध्ये कुठे कुठे. काही लोक अंड्यांना थोडंसं कट देतात, तसंही चालेल आणि असं केलं तरीसुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने. तर हे असं करून घेतलेलं आहे मी सगळ्याच अंड्यांना आणि ते सगळे अंडे या तेलामध्ये टाकायचे आहेत. बघा अशा प्रकारे. अशा प्रकारे प्रत्येक अंड्याला आपण तसे होल करून घेणार आहोत आणि तो प्रत्येक अंडा आपण फ्राय करायला टाकणार आहोत. हे अंडा आपण फ्राय तोपर्यंत करायचा जोपर्यंत जो त्याचा व्हाईट कवच आहे त्याला वेगळा थोडासा शेड येत नाही, तोपर्यंत हा आपण फ्राय करून घेणार आहे. अशा प्रकारे आपण छान फ्राय करून घेतलं की त्याच्यामध्ये आपण थोडासा मसाला टाकणार आहोत. तो मसाल्यामध्ये पण आपण ही अंडी फ्राय करून घेणार आहोत. छान अशी परतून घ्यायची आणि त्याला त्या कवचला व्यवस्थित असा शेड येऊ द्यायचा. काही घाई करायची नाही अजिबात. अशा प्रकारे याला थोडासा शेड आलेला आहे. आता मी याच्यामध्ये 1 चम्मच हळद टाकून घेणार आहे. ती पण छान ह्याच्यामध्ये परतून घेणार आहे. पूर्ण शेड त्याला हळदीचा आला. तिखट टाकून आधी नाही घेणार, कारण यामध्ये आपण कसं तेलामध्ये हे फ्राय करतोय तर तिखट जळू शकतं. त्यामुळे आपण तिखट आधी टाकणार नाही आहे. तर आपण हे हळद टाकूनच छान असं परतून घेणार आहोत. छान परतून झालं की जो आपण अंडा मसाला घेतला होता एव्हरेस्टचा, तर तो एव्हरेस्टचा अंडा मसाला आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. हे पहा मी अशा प्रकारे हा सगळा मसाला टाकून घेतलेला आहे. क्वांटिटी किती करणार आहात अंड्याची त्यावर हा मसाला यूज करायचा. जर तुम्ही ग्रेव्ही थोडी ठेवणार असाल तर तुम्ही हा अर्धाच पाऊच यूज करा. पूर्ण पाऊच यूज करू नका, कारण मग त्याच्यामुळे सुद्धा चव जास्त छान येत नाही. तर मी इथे हा पूर्ण घेतलेला आहे, कारण माझी क्वांटिटी ग्रेव्हीची थोडी जास्त असणार आहे. त्याच्यामुळे हा मी पूर्ण घेतलेला आहे. असं याच्यामध्ये हे फ्राय करून झालं तर थोडंसं मीठही टाकून घ्यायचं आपण. त्याचा पण शेड आणि अर्क याच्यामध्ये उतरला पाहिजे आणि असं छान असं आपण परतून घ्यायचं मिठामध्ये, या मसाल्यामध्ये आणि हळदीमध्ये. छान असं परतून झालं की ही सर्व अंडी आपण साईडला काढून घ्यायची आहेत. पहा या पद्धतीने आपण ही रेसिपी करायची. खूप छान अशी ही रेसिपी लागते आणि तुम्ही नक्की करून पाहात, कारण ही रेसिपी सगळ्यांना आवडेल मला खात्री आहे. रेसिपी आवडल्यानंतर कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. पाहिल्यानंतरही आवडली असेल तरी कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा. पाहून पळून जाऊ नका, कारण तुम्हाला अजून छान छान रेसिपीचा स्वाद घ्यायचा आहे. तर आता ह्या अशा प्रकारे मी अंडी फ्राय केलेले आहेत. आता मी ही साईडला काढून घेणार आहे. पहा
आता आपण इथे सर्व अंडी काढून घेणार आहोत. ही अंडी काढून झाली की त्याच पॅनमध्ये आपण आपला जो महत्त्वाचा मसाला आहे तो आपण फ्राय करणार आहोत. इथे मी 2 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि ते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जे 2 कांदे घेतले होते ते मी मस्त फ्राय करून घेणार आहे. ते कच्चे वगैरे ठेवायचे नाहीत. सुंदर असा हा मसाला भाजून घ्यायचा आहे. पूर्ण याचा कांद्याचा शेड पूर्ण भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण मसाला पुन्हा भाजणार नाही आहे. यासाठी हा मसाला आधीच आपण छान भाजून घ्यायचा. आणि पहा अशा पद्धतीने हा मी भाजत आहे. यानंतर आपण पुढे पाहूयात काय करायचं. त्याच तेलामध्ये आपण फ्राय करत असल्यामुळे त्या तेलाचा किंवा त्या मसाल्याचा जो अंडा फ्राय करताना अर्क जो उतरलेला थोडाफार शेड राहिलेला आहे, तर तो शेड पूर्ण आपल्या या ग्रेव्हीमध्ये मिक्स होणार आहे, या कांद्यामध्ये मिक्स होणार आहे. त्याच्यामुळे याची चव छान येणार आहे. बेडगी मिरची मी 1 घेतली होती, तीही इथे भाजायला घेतलेली आहे. यानंतर मी याच्यामध्ये अद्रक जो घेतला होता तोही इथे घेणार आहे. पाहूयात आपण कशा प्रकारे ते मी हळूहळू दाखवते तुम्हाला. तुम्हीही अशा प्रकारे छान हा मसाला भाजून घ्यायचा. रस्सा खूप छान होतो, सुंदर होतो. तुम्हाला नक्की आवडणार आहे, मला खात्री आहे. लाल तिखट मी घाटी मसाल्याचं घेतलेलं आहे, जे माझ्या घरी आहे. तुम्ही तुमच्या घरी जे अवेलेबल असेल ते घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. इथे मी अद्रक जो घेतला होता तो घेतलेला आहे. दगडी फूल आहे ते पण याच्यामध्ये घेतलेलं आहे. कढीपत्ताही थोडा टाकायचा आहे. कढीपत्ता आपल्या हार्टसाठी खूप म्हणजे चांगल्या प्रकारे उपयुक्त असतो. मी हा मसाल्यामध्ये सुद्धा घेते आणि फोडणीला सुद्धा वापरते. कोथिंबीर घेतलेली होती, कोथिंबीरही घेतलेली आहे आपण इथे. आणि हा मसाला छान आपण परतून घेऊयात. छान असा मंद आचेवरती हा आपण परतून घेतोय. तर आपण जे 2 टॅमॅटो घेतलेले होते ते आपण सगळ्यात शेवटी इथे घेत आहोत या मसाल्यामध्ये, कारण त्यामुळे आपल्या मसाल्याला पाणी सुटेल ना, म्हणून हा टॅमॅटो आहे तो मी सगळ्यात शेवटी घेतलेला आहे. तोही छान परतू द्यायचा याच्यामध्ये. छान अशी ही रेसिपी होतेच, तुम्ही नक्की करा. जास्त मसाल्यांचीही गरज नसते आणि जे आहे ते तुम्ही घ्याल तुमच्या घरामधलं. पण अशा प्रकारे जर तुम्ही केलीत तर तुमची रेसिपी खूप सुंदर होईल. याच्यामध्ये जर समजा दगडी फूल नसेल, नाही घेतलं चालेल. तुम्ही फक्त कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता असं साहित्य घेतलं तरीसुद्धा चालेल आणि पूर्ण मसाला असेल हा तरीसुद्धा चालेल. तर तुम्ही तुमच्या प्रकारे करा. फक्त तुम्हाला एक आयडिया आली की तुम्ही करू शकता. कधी कधी असं होतं की आपल्याकडे सगळ्या वस्तू अवेलेबल नसतात, मग आपण जे आहे त्यामध्ये करतो. तर हे 4 गोष्टी जर असतील तर ते तरीसुद्धा तुमची रेसिपी छान बनते. फक्त मसाला भाजण्याची पद्धत किंवा करण्याची ट्रिक जी आहे ती अशा प्रकारे करा. चिंचसुद्धा इथे आपण घेतलेली आहे. आता आपण हा मसाला सगळा परतून झालेला आहे, काढून घेऊयात. आणि जो पॅन आपला होता त्याच पॅनमध्ये आपण आता ही ग्रेव्ही बनवणार आहोत, ही करी बनवणार आहोत. तर पाहूयात आपण कशा प्रकारे बनवायची आहे. खूप साधी आणि खूप सोपी आहे. तर तुम्ही अशा प्रकारे बनवा आणि खरंच या रेसिपीचा खूप छान असा आनंद घ्या. आता याच्यामध्ये बघा, लसूण जो होता तो मी डायरेक्ट याच्यामध्ये टाकणार आहे या मसाल्यामध्ये. तो याच्यातूनच आपण बारीक करून घ्यायचा आहे. खोबरं तर आपण खिसलेलं होतं, बारीक खिसलेलं होतं. त्याच्यामुळे ते आपल्याला बारीक करताना घ्यायची गरज नाही आहे. त्याला आपण आता भाजून घेणार आहोत. पाहूया कशा प्रकारे. पॅन आपला गरम झालेला आहे. तर आता आपण रेसिपीकडे वळूया, जी मेन आपली रेसिपी होती तिच्याकडे. तर इथे मी तेल घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण मी 2 चम्मच घेतलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर आधीसुद्धा 2 चम्मच मी मसाला भाजताना घेतलेला आहे. म्हणजे असे मिळून 4 चम्मच झालेले आहेत आपले. तर हे 2 चम्मच तेल गरम झालं की याच्यामध्ये तमालपत्र जे होतं ते टाकून घेऊयात. कढीपत्ता थोडासा टाकून घेऊया. हा छान परतून घेऊयात. हा परतून झाला की आपण पुढचं साहित्य वापरूया. कमी तेलाचा वापर व्हावा म्हणून मी थोडंसं आपला पॅन वाकडा केलेला आहे थोडासा इकडच्या साईडला आणि त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि तेच त्या तेलामध्ये फ्राय करून घेत आहे. आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत खूप तेलच असलं पाहिजे असं नाही आहे, चविष्ट झाली पाहिजे याला महत्त्व देऊया.
तर आपला जिरासुद्धा फ्राय करून झालेला आहे. आता जे आपल्याकडे मी खोबरं खिसून घेतलं होतं ते खोबरं याच्यामध्ये टाकूयात आणि तेही छान परतून घेऊया याच्यामध्ये. बघा, त्याला थोडा ब्राऊन शेड आला की आपण परतवायचं थांबवूयात. माझं खोबरंसुद्धा छान परतून झालेलं आहे. इथे धने पावडर घेतलेली आहे मी 1 चम्मच. माझ्याकडे लाल तिखट होतं. तुम्ही तुमच्या ग्रेव्हीच्या क्वांटिटीनुसार तुमचं लाल तिखट घ्या. मी माझ्या क्वांटिटीनुसार आणि माझ्या तिखटच्या क्वांटिटीनुसारच माझी क्वांटिटी ही तिखटाची घेतलेली आहे. मी 3 चम्मच छोटे घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. पण मीठ आधी आपण अंडी भाजताना सुद्धा घेतलेलं हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे हे 2-3 साहित्य मी असे घेतलेले आहेत. धने पावडर, लाल तिखट आणि मीठ आत्ता घेतलेलं आहे. तर जो आपल्याकडे मसाल्यामध्ये जे पाणी होतं, जे आंबट, जे मिठाचं, टॅमॅटोचं जे होतं तेच मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि तो मसाला आता आम्ही बारीक करणार आहे. हे पहा, अशा प्रकारे आता आपल्या ह्या मसाल्याला छान अशी तरी येणार आहे. तर पहा, आपला हा मसालासुद्धा भाजून झालेला आहे. आपल्याकडे जे अंडे होते आपण काढून घेतलेले मगाशी ते आपण आता याच्यामध्ये टाकूयात. मस्तपैकी फ्राय करूयात आणि हा आपण फ्राय करेपर्यंत मी मसाला बारीक करून घेते. तुम्ही हे असंच करा बरं का. आता मी मसाला बारीक करून घेते कारण आपल्याला हा मसाला टाकायचा आहे. याच्यावरती झाकण ठेवलं तरीसुद्धा चालेल. मी नाही ठेवलेलं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेवू शकता. वाफेने सुद्धा शेड छान येतो. पाणी गरम करून घेऊयात थोडंसं. ग्रेव्हीसाठी आपल्याला गरम पाणीच लागेल. तर थोडंसं आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि हे अंडी याच्यामध्ये सुद्धा छान परतूया आणि थोड्या वेळ हे पाणी गरम होऊ दे. मी थोडी कोथिंबीर कापून घेते. ती कोथिंबीरसुद्धा आता आपल्याला ॲड करायची आहे. तुम्ही सुरुवातीला तेलामध्ये घेतलीत तरीसुद्धा चालेल. त्याने पण छान अशी चव येते. मी आता घेत आहे कापून. तर ती पण आपण कापून घेऊन ह्याच्यामध्ये टाकूया. माझा मसाला बारीक झालेला आहे. तर मी टाकणार आहे. थांबा जरा बघूया आपण. अशा प्रकारे तरीही दिसत आहे आणि आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तर ती कोथिंबीर ही छान ह्याच्यामध्ये अर्क मस्त तिचा उतरेल आणि जो आपण मसाला बारीक करून घेतला होता बघा कशी तरी दिसते त्याच्यावरती. आपण ज्या प्रकारे मसाला भाजला किंवा त्याचा वापर केला त्यामुळे तरी खूप छान दिसते. हा मसाला आहे तो पूर्ण आपण इथे घ्यायचा आहे. थोडासा जो राहील त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी घ्यायचं. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढी ग्रेव्ही तुम्ही ह्याच्यामध्ये करायची आहे. मी मसाला टाकायच्या आधी थोडीशी उकळी येऊ दिलेली आहे त्या रेसिपीला आणि मग नंतर हा मसाला टाकलेला आहे. हा मसाला सगळा आपला छान भाजून झालेला आहे. तर आत्तासुद्धा आपण याच्यामध्ये हा छान मिक्स करून घेऊया आणि मस्त अंडाची ही आपली डिश आहे, अंडा ग्रेव्ही, अंडा करी, तर ती आपण मस्त अशी सर्व करूया. तर आधी आपण ही कशी करून संपवायची आहे ते पाहूया. गरम पाण्याचा वापर तुम्हाला ग्रेव्हीला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढा करायचा आहे. तेवढंच तिखट, मीठ त्याच अंदाजाने टाकायचं आहे. जर मी तुम्हाला क्वांटिटी सांगेल आणि तुम्हाला जर जास्त लोकांचं करायचं असेल तर मिठाचा आणि तिखटाचा अंदाज तुम्हाला नक्कीच घ्यावा लागेल. तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं रेसिपीचं जे लागणार आहे ते सगळं तिथे साहित्य मेन्शन करणार आहे. ही आपली रेसिपी झालेली आहे. हिला उकळी आली की मी गॅस बंद करणार आहे. थोडंसं पाणी याच्यामधलं मी आटू देणार आहे. पण सुंदर अशी रेसिपी आहे, सुंदर झालेली आहे. पहा तुम्ही मी कशा प्रकारे केलेली आहे आणि कशी झालेली आहे. तर पाहूयात. छान अशी झन्नाट रेसिपी आहे आणि खूप सुंदर अशी कढी झालेली आहे. तर तुम्ही ही कढी नक्की करा आणि सगळ्यांना खाऊ घाला. तुम्हीही खा, मस्त राहा, खुश राहा आणि सगळ्यात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या रेसिपीजसाठी. तर खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल.